नमस्कार, मी सिद्धेश ताकवले. सकाळचे 7:30 वाजतात आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच घेणार आहोत काही राजकीय विश्वातील बातम्यांचा वेगवान आढावा राजकारण सुपरफास्टमधून. दावोसमध्ये महाराष्ट्राचे 30 लाख कोटींचे सामंजस्याचे करार झाले. एकूण 18 देशांमधून महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक होतीये. देवेंद्र फडणवीस आणखी 10 लाख कोटींची कराराची प्राथमिक बोलणी पूर्ण करतील अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. अकोल्यामध्ये सत्ता स्थापनेसाठी हाय व्होल्टेज पॉलिटिक्स सध्या रंगू लागलंय. भाजपला रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष एकत्र जाणार असल्याची प्रकाश आंबेडकरांनी माहिती दिली. मात्र अधिकृत घोषणा लवकरच करू असं सुद्धा आंबेडकरांनी सांगितलं. तर दुसरीकडे ठाकरे गट आणि वंचित महापौर पदासाठी आग्रही असल्यामुळे महापौर पदावरून आता आघाडी होण्यापूर्वीच आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. विकास गोगावले प्रकरणी मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली. विकास गोगावले यांच्या अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सध्या सुरू आहेत. अटकपूर्व जामीन नाही मिळाला तर हजर करणार असंही गोगावले म्हणाले. 2 डिसेंबर रोजी महाड नगरपालिका निवडणुकीदरम्यान झालेल्या वादात मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता. पुण्यातल्या नगरसेविका स्वरदा बापट यांनी पक्ष देईल त्या संधीचं सोनं करणार अशी प्रतिक्रिया दिली. तर महापौर पदाबाबत विचारल्यावरती योग्य दावेदार कोण हे पक्षाला माहिती आहे असं देखील स्वरदा बापट म्हणाल्या. कल्याण डोंबिवलीतील राजकीय घडामोडींवर भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी सोशल मीडियावर राजकीय पोस्ट केली आहे. भाजप शिवसेनेला स्पष्ट बहुमत असताना सुद्धा शिवसेनेनं मनसेसोबत जवळीक केल्यानं भाजपच्या महापौर पदाचं स्वप्न भंग पावलं असं त्यांनी आपल्या पोस्टमधून म्हटलेलं आहे. मुंबईतील एमआयएम पक्षाच्या नगरसेविका सहर शेख यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ भाजप नेते किरीट सोमय्या आणि निरंजन डावकर यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेतली. मुंबईतील हिंदू बांधवांना संपवण्याचा आणि त्यांना धमकावण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचंही सोमय्या म्हणाले. या प्रकरणी शेख यांच्यावरती कारवाईची मागणी सोमय्या यांनी केली आहे. नागपुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आलाय. मनपा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत पेठेंनी राजीनामा दिला. मात्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी चर्चा करत पेठे यांचा राजीनामा नामंजूर केला. नाशिकमध्ये खुल्या प्रवर्गाचं आरक्षण जाहीर झालंय. आम्ही नाशिकला चांगला चेहरा देऊ असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय. लवकरच महापौर पदाचा निर्णय घेऊ असंही महाजन म्हणाले. अमरावती महानगरपालिकेमध्ये महापौर पद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले. भाजपच्या सुरेखा लुंगारे, वंदना मडघे, स्मिता सूर्यवंशी यांचं नाव चर्चेत आहे. आता महापौर पद कुणाला मिळेल याची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचली. आरक्षण सोडत चुकीच्या पद्धतीनं झालंय असं मला वाटत नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय. मी प्रशासनामध्ये 35 वर्ष काम करतोय. अतिशय पारदर्शकपणे काम केलं जातं असंही अजित पवार म्हणाले. नवी मुंबई महानगरपालिकेचं महापौर पद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झालंय. त्यानंतर महापौर पदासाठी अॅडव्होकेट भारती पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. भारती पाटील यांनाच महापौर पद द्यावं अशी मागणी सध्या माथाडी कामगारांनी केली आहे. जालना महानगरपालिकेचं महापौर पद अनुसूचित जातीच्या महिला गटासाठी आरक्षित झालंय. त्यामुळे दिग्गज नेत्यांचा हिरमोड सुद्धा झालाय. भाजपकडून 4 महिला अनुसूचित जातींमधून निवडून आल्या आहेत. त्यातील कोणत्या नगरसेविकेला महापौर पद मिळेल याकडे सध्या जालना जिल्ह्याचं लक्ष लागलंय. शिवसेना आणि मनसे नेत्यांच्या गाठीभेटी होत असल्याच्या चर्चा सध्या वाढू लागल्यात. खासदार नरेश म्हस्के आणि मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांची भेट झाली. यावेळी मनसेचे अन्य नेते सुद्धा उपस्थित होते. धुळ्यामध्ये महापौर पदाचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सूचक वक्तव्य केलं. राज्यामध्ये देवाभाऊंचं राज्य आल्यानंतर सगळीकडे लाडक्या बहिणींचं राज्य आहे. त्यामुळे महापौरपदी लाडकी बहीणच विराजमान होईल असं वक्तव्य रावल यांनी केलं. दरम्यान कोर कमिटीमध्ये चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय होईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. मालेगाव महानगरपालिकेमध्ये एमआयएमच्या गटनेतेपदी माजी महापौर अब्दुल मलिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी ही माहिती दिली आहे. महापौर पदासाठी इस्लाम पार्टीला पाठिंबा देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचंही जलील म्हणाले.
आम्हाला 2.5 वर्ष महापौर पद द्यावं अशी मागणी करणार असल्याचं आमदार निरंजन डावखरे यांनी म्हटलंय. कोणाचं नाव निश्चित करायचं हे कोर कमिटी ठरवेल असंही डावखरे यांनी सांगितलं. कल्याण डोंबिवली मनपामध्ये मनसे जर आमचा मित्र म्हणून चालणार असेल तर मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा चालेल असं विधान खासदार नरेश म्हस्के यांनी केलंय. मनसे म्हणजे नेमकं एमआयएम नाही असंही म्हस्के म्हणाले. त्यावेळी राजू पाटलांवर आरोप करणारे संजय राऊत कोण असा सवाल सुद्धा म्हस्केंनी विचारला. कणकवली विधानसभा मतदारसंघातील पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपचे महायुतीचे 2 उमेदवार बिनविरोधपणे निवडून आलेत. वैभववाडीच्या कोकीसरे मतदारसंघातील उमेदवार साधना नकाशे बिनविरोधपणे निवडून आल्यात, तर कणकवलीच्या बिडवाडी मतदारसंघातील संजना राणे यांची सुद्धा निवड बिनविरोधपणे झाली आहे. नाशिकमध्ये महापौर पदासाठी नव्या चेहऱ्याला संधी मिळेल असं संकेत भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिलेत. येत्या 2 दिवसांमध्ये महापौर पदाचं नाव जाहीर करू अशी माहिती सुद्धा केदार यांनी दिली आहे. ठाण्यामध्ये महापौर पद अनुसूचित जातीसाठी जाहीर झाले. सोडत जाहीर झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेतील अनुसूचित जातीतील नावं समोर आली आहेत. भाजपमध्ये 2 अनुसूचित जातीतील नगरसेवक आहेत, तर शिवसेनेमध्ये अनुसूचित जातीतील 7 जण नगरसेवक म्हणून निवडून आलेत. आता महापौर पद कुणाला मिळेल याची सध्या उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पुणे महानगरपालिकेसाठी महापौर पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी जाहीर झाले. त्यामुळे महापौर पदासाठी रंजना टिळेकर, मंजुषा नागपुरे, मानसी देशपांडे आणि रोहिणी चिमटे यांचं नाव चर्चेत आहे. यापैकी कुणाला महापौर पद मिळेल याकडे आता लक्ष आहे. खासदार संजय राऊत यांनी संतांवरच्या हल्ल्यांवर टीका सरकारवर केलेली आहे. दरम्यान संजय राऊतांवर प्रतिक्रिया द्यायला आम्हाला वेळ नाही असं नरेश म्हस्केंनी म्हणत उत्तर दिलं. ठाण्यामध्ये महापौर पद एससी प्रवर्गासाठी सुटेल याची आम्हाला कल्पना होतीच असंही नरेश म्हस्के यांनी म्हटलंय. एससी प्रवर्गातील अनेक चेहरे शिवसेनेकडे आहेत. याबाबत निर्णय एकनाथ शिंदे घेतील अशी माहिती म्हस्केंनी दिली आहे. जळगावच्या माजी महापौर भाजपच्या विद्यमान नगरसेविका जयश्री महाजन यांचा कारचा अपघात झालाय. यावेळी त्यांनी नगरसेवक पतीही त्यांच्यासोबत होते. अपघातामध्ये पती पत्नी थोडक्यामध्ये बचावलेत. कारचं नुकसान झालंय. मालेगाव जवळ मुंबई आग्रा महामार्गावर हा अपघात झालाय. जळगाव महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे 46 नगरसेवक आहेत. या ठिकाणी ओबीसी महिला महापौर पदाचं आरक्षण निघालंय. त्यामुळे भाजपच्या दीपमाला काळे, उज्ज्वला बेंडाळे, वैशाली पाटील, सुचिता हाडा यांची नावं महापौर पदासाठी चर्चेत आहेत. धुळ्यामध्ये सर्वसाधारण महिला पदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली. महापौर पदासाठी काही नावं चर्चेत सुद्धा आली आहेत. जयश्री अहिरराव, निशा महाजन, मायादेवी परदेशी या नावांची चर्चा आहे. सोबतच माजी महापौर कल्पना महाले, कल्याणी अंपळकर यांची सुद्धा नावं चर्चेत आहेत. ठाकरे गटाच्या नगरसेविका सरिता म्हस्के यांच्याशी अखेर संपर्क झाला. मी देवदर्शनाला बाहेर गेले होते, तिथून येण्यासाठी उशीर झाला, नॉट रिचेबल होते असं म्हस्के म्हणाल्या. शिवाय मिलिंद नार्वेकर यांच्या संपर्कात होते आणि मातोश्रीवर येईपर्यंत तुमचा मोबाईल बंद ठेवा असं नार्वेकरांनी सांगितलं असल्याचंही सरिता म्हस्के म्हणाल्या. मुंबईमध्ये महापौर पदासाठी यावेळी ओपनचं आरक्षण टाकायला नको होतं असं मनसेच्या बाळा नांदगावकरांनी म्हटलंय. यावेळी एससी किंवा एसटी आरक्षण हवं होतं, मात्र तसं केलं नाही तर आम्ही आक्षेप घेतलाय अशी भूमिका नांदगावकर यांनी स्पष्ट केली आहे. श्रीकांत शिंदेंच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातून जास्त नगरसेवक निवडून आलेत. यामुळे महापौर पदाची संधी दिवा शहराला मिळण्याची चर्चा आहे. स्थानिक पातळीवरती सध्या ही चर्चा सुरू आहे आणि दिव्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातून दीपक जाधव हे एकमेव नगरसेवक असल्यानं त्यांचं नाव आघाडीवर आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा महापौर सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातून होणार आहे. त्यामुळे आता भाजपकडून धीरज सूर्यवंशी, निरंजन आवटी, स्वाती शिंदे, रोहिणी पाटील आणि जगन्नाथ ठोकळे यांची नावं प्रबळ दावेदार म्हणून चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे नेते कल्याणराव काळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये जाण्यासाठी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांना कल्याण काळे यांनी जबाबदार धरले. उमेश पाटील यांचा निवडणुकीतील हस्तक्षेप वाढल्याचंही कारण त्यांनी दिलं. धुळे महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता स्थापन होणार असली तरी सुद्धा विरोधी पक्षनेतेपदी कोण विराजमान होणार याची चर्चा सध्या जास्त रंगतीये. कारण भाजपनंतर 10 नगरसेवक असलेल्या एमआयएमनं विरोधी पक्षनेते पदावरतीच दावा केलाय, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार फारुख शाह यांनी सुद्धा विरोधी पक्षनेते पदासाठी दावा केला.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं आरक्षण अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी जाहीर झालंय. शिवसेनेकडून किरण मांगले यांच्या नावाची महापौर पदासाठी चर्चा. कल्याणचे शहर प्रमुख पाटील यांनी सुद्धा त्यांचं नाव वरिष्ठांकडे पाठवलं असल्याची माहिती मिळते. आरक्षण सोडतीवर होत असलेल्या टीकेवर आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली. आरक्षण सोडत हा प्रक्रियेचा भाग असतो आणि ही सोडत कायद्यानुसार झाल्याचं शेलार म्हणाले. मुंबईकरांच्या आशीर्वादानं महायुतीचाच महापौर बसेल असंही ते म्हणाले.